हॅलो. 44 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग छान होते एका बाजूनं. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत गणेश गणेश लोखंडेच्या हातामध्ये आता मात्र हा बॉलिंग चा स्पेल सोपवला गेला आहे. म्हणजेच आपण बघितलं तर कृष्णाजी लोखंडे यांचा हा टीम आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. आणि आज सध्या तरी नाही आहेत या टीममध्ये, परंतु एक चांगले बॅटर म्हणून आपण त्यांना या संघामध्ये नेहमीच पाहत असतोय. हा बॉल पाहिला आपण तर डाऊन द लेग फेकला जातोय. वाईटचा इशारा मात्र मी येईल. संघाची टोटल वाढलेली आपल्याला डोळ्याच्या समोर पाहायला मिळते आहे. 45-45चा आकडा डोळ्याच्या समोर आता मात्र दिसून आला आहे. 45चा आकडा जेव्हा डोळ्याच्या समोर येतोय, रोहित शर्माची आठवण मात्र नक्कीच या खेळाडूची होते. जर्सी क्रमांक 45. खराब चेंडू पुन्हा एकदा मात्र नो चेंडूची हाताळणी केली जाते आहे. गणेशला मात्र आपण पाहिलं तर या क्षणाला गोलंदाजी करत असताना आपण दुविधा अवस्था अशी आपल्याला पाहायला मिळते. पहिला वाईट त्यानंतर नो आणि आता मात्र आपण पाहू शकतो मेजवानी मिळालेली आहे बॅटरला फ्री हिटचा मात्र बॉल खेळण्याची. जो 7 मध्ये 20 धावसंख्येवर खेळतोय दीपेश वज्रा ज्याला आपण पाहतोय, आणि नितेश दुसऱ्या बाजूने आपण पाहिला नितेश हंडवा जो नॉन स्ट्रायकरकडे आहे. फ्रीटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता की नाही, मात्र आपण बघितलं की पंचांनी सांगितलं आहे की याही वेळेला हा हाईट फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण आहे. नो बॉलचा मात्र इशारा मात्र पुन्हा एकदा पोहोचवला जातोय. धावा मात्र आपण पाहिला तर मग या ओव्हरमध्ये देखील थांबत नाही आहेत. धावा मात्र आपण पाहिलं तर मात्र आपण पाहिला भरपूर मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 48 तर डोळ्याच्या समोर पाहिले, कारण की 2 बिमर हाताळल्यानंतर आता गोलंदाज देखील गणेशला चेंज केला जाईल, रिप्लेस केला जाईल. कारण की क्रिकेटच्या नियमावलीमध्ये आपण पाहू शकतोय की एक गोलंदाज जर 2 बीमर हाताळतोय तर मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी करणार नाही. आत्ता आपण पाहिलं तर मग आणखीन एक गोलंदाज यूज केला जाईल आणि त्या गोलंदाजाकडे लक्ष टाकलं तर आता कोण आहे, युवराज. बॉलिंग ट्रॅक वर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत युवराज. युवराज युवराज वरुड आपण बघितलं तर व्हाईट बॉल मात्र त्याच्या माध्यमातून देखील फेकला जातोय. आपण बघितलं तर फ्री हिटचा बॉल आहे ना, तो खेळण्याची संधी मात्र आणखीन आहे. टोटल टीमची 49 आपल्याला बघायला मिळाली. इथे पाहू शकते आपण फटका मात्र खेळला जातोय. आता लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडूला मात्र उचलून आणावं लागेल. अपेक्षा आपण पाहिल्या तर इथे डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे आहेत गोलंदाजच्या माध्यमातून, कारण की चांगली गोलंदाजी व्हायला हवी. कारण की धावफलक 51च्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळाले. आणि 51मध्ये आपण बघितलं तर आणखीन धावा जोडण्याचा मनसुबा जोपर्यंत हे 2 बॅटर असतील करतील. हो हो, याही वेळेला आपण पाहिलंय चुकी होताना बघायला मिळते. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर काही मागील चेंडूमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ हा 3रा बीमर हा येताना बघायला मिळाला आहे. म्हणजेच काय तर बॅटरकडे पुन्हा एकदा मेजवानी, नितेशकडे मेजवानी आहे. तो 10 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवर खेळतोय आणि फ्री हिट चा बॉल मात्र फेस करण्याची संधी आणि फ्री हिटच्या बॉलवर फ्री चार्ज करण्याची आता मोठी संधी आली. फ्रीटचा बॉल होता मात्र आपण पाहिला हवेत खेळला गेलाय. फिल्डर तिकडे कॅच मात्र कलेक्ट तर होत नाहीये. धावा मिळतील, पाहावं लागेल किती मिळाल्यात. किती मिळाल्यात तर 3 आपण पाहू शकतो इथे जोडल्या जात आहेत. 3 आणि टीमची टोटल मात्र आपण पाहिले तर वाढताना पाहायला मिळाले. टीमची टोटल पोचली गेली आहे 55. 55 धावा फलकावर आपण पाहिले आता चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो इथे धावफलक सुसज्ज केलाय. आता बॅट मध्ये आहे परंतु हवेच्या विरोधात उंचावलाय. संदीप आले तिकडे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून.
आपण पाहिलं तर मग नुकसान होईल का? हो, झालंय नुकसान. थोडंसं आपण बघितलं तर मग बॅटर नितेशने देखील आपण पहिला विचार मात्र केला होता की कदाचित आपण धाव घेऊ तिकडे, परंतु आपण पाहिलं तर तसं मात्र होताना बघायला मिळालं नाहीये. मात्र ज्याप्रमाणे 2 धावा मात्र मिळाल्या. तीन बॉल आतापर्यंत आपण पाहिले कंप्लीट झालेले आहेत. आणखीन आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शेष आहे. आकाश नवीन बॅटर मात्र इन झालीत बॅटिंग करण्यासाठी. ते नॉन स्ट्रायकिंगकडे असतील. परंतु आपण पाहिलं तर दीपेश यांच्या माध्यमातूनच पर्यंत पण बघितलं तर या मॅचमध्ये त्याने इम्पॅक्ट टाकलाय. एक चांगली बॅटिंग केली आहे. जबाबदारीचं क्रिकेट खेळलं गेलं. यावेळेला आपण पाहिलं जबाबदारीने स्ट्रोक केलाय कन्वर्ट, परंतु मात्र यावेळेला फिल्डर तिकडे विजयला मात्र निवडलं जाईल. त्यांच्या हातामध्ये झेल मात्र समावला जातोय आणि सेट बॅटर मात्र यावेळेला दीपेश झालेत बाद. आत्ता मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा धक्का लागतोय एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला. 57 धाव फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन चेंडूचा खेळ शेष आहे इनिंगमध्ये. ऑप्शनच्या बाहेर ही लेंथ आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि इकडे आपण पाहू शकतोय तर मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतील. थोडंसं एन्जॉय ग्रुप टीम आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे इथे खेळ करताना आपल्याला जर बघायला मिळाला आहे, परंतु त्यांचा खेळ आपण पाहिला ना तर बघा सुरुवातीला छान झाला आणि परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहिलं की गोलंदाजांच्या माध्यमातून मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्या आहेत. परंतु मिस्टेक्सचा मात्र तितका फायदा मिळाला नाही आहे. 58 धाव फलकावर या इनिंगचा अंतिमचा चेंडू असेल आणि या अंतिमच्या चेंडूवर आपण पाहिलं तर किती धावा येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे लेफ्ट हँडेड बॅटर जे स्ट्राईक एंडकडे आहेत आणि या बॉलला मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारे खेळतील की मग मोठ्या फटक्यामध्ये खेळतील हा विचारधारा देखील असेल. कारण की 5 आत्तापर्यंत अर्धा संघ हा जो गारद आपल्याला होताना बघायला मिळाला आहे. वाईटचा इशारा मात्र मी इथे पंचांच्या माध्यमातून धाव मात्र जिथे आणखीन एक भर पडेल. 59 पूर्ण झाल्यात. कदाचित आपण बघितलं तर बघा डेफिनेटली एक चांगला गुड हिटची मात्र दरकार आणि तो गुड हिट मात्र स्वीट हिट पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्पा बाउंड्री लाईनच्या पार 4 चौकार मिळेल आणि चौकारानं टीमची टोटल 63 या आकड्यावर पोहोचली आहे. आणि आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 64 धाव्यांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालंय. बिग टार्गेट सेट केलंय. ज्याप्रमाणे बॅटिंग एन्जॉय ग्रुपने खूप बॅटिंग एन्जॉय केली असं म्हणू शकतोय आपण. आणि बॅटिंग एन्जॉय करत असताना चांगल्या धावा फलकावर जोडल्या गेल्या आणि या धावा चेस करताना अडथळा तर नक्कीच समोर जावं लागू शकते. कारण की मोठ्या धावांचा चेस प्रेशर देखील तितकंच मोठं असेल. प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल मैदानाच्या आतमध्ये.
पंधरा हिचं नाव सुंदरा शांती को तिरकीला बोंबील पंधरा आईली उरणची तार पाणी भरलंय चिकार माझं शांती गो कपाली सुटलंय पाणी वेलकम बॅक. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचा मी करतो सहर्ष स्वागत. ह्याची देही ह्याची डोला आणि क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय साई सद्दा स्पोर्ट्स ससुंडवगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2026 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा. आलेल्या सर्व तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. त्याचनंतर VTCA चॅनल म्हणजेच DBN लाईव्ह टेक्निकल टीमला जोडलेले आमचे लाईव्ह प्रेक्षक त्यांचा देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच जवळजवळ आपण पाहिलं तर 64 धावांचं लक्ष पूर्ण नाही करायचं आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय बाबर आणि कृष्णा लोखंडे. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अनितेश हंडवा. पहिला बॉल डाव्या एष्टीच्या पलीकडे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. षटकातील पुढील बॉल. सुंदर चेंडूच्या हाताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो पहिला चेंडू वाईट हाताला होता. त्याच्यानंतर लेट अँड लाईन मध्ये निश्चितच सुधारणा ही पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय नितीश हंडवा. बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे नितीशनं. यावेळेस बॉलिंग देखील चांगली करतोय. फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं. एक सिंगल धाव मिळेल परंतु हलकीसे मिसफील्ड झाली आणि लगेच मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. दोन धावेने धावफलक जे आहे ते पोचलं गेलंय 2 या अंकांवरती 3 या अंकांवरती. कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर मग स्क्वेअर मारा केला होता. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पुढील बॉल सुंदर चेंडूच्या हाताळणी उचली घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. फुटवर्कचा अभाव फार कमी पाहायला मिळालं होतं. जर तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळायचं असेल तर तुमची पायांची हालचाल त्याच्यानंतर शॉर्ट सिलेक्शन बॅट क्लिप ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच चांगल्या असायला हव्या. ऑन साईडला यावेळेस स्ट्रोक खेळले होते विजय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 4 या अंकांवरती. 4 धावा ऑन द स्कोरबोर्ड लागल्या गेलेत. दिल्ली तो अभी बहुत दूर है.
परंतु त्या दिल्लीपर्यंत पोचायचं असेल तर मग फ्लाईटनं विमानानं प्रवास जो आहे तो इथून करावा लागणार आहे. कृष्णा लोखंडे भरपूर वर्ष क्रिकेटपासून मात्र थोडेसे लांब होते, परंतु आज ते देखील आहेत इनेक्शनमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचा खेळ हा केला जाईल. टार्गेट खूप मोठा आहे आणि या टार्गेटला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मग चांगलं बॅटिंग हे करावं लागणार आहे. ओ जबरदस्त स्ट्रोक, छेछेटचा फटका कृष्णाच्या बॅटमधनं या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले 5 या अंकांवरती. पाच चेंडूंचा खेळ मात्र इथूनच झालाय. धाव फलकावरती धावा देखील 5 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहतोय तर 5 इथून अजून आपण पाहिलं तर मग जवळजवळ 59 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच तुम्ही संघर्ष करत असताना चांगला खेळ जर केला तर निश्चितच तुमची गणना ही जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणून निश्चितच गणली जाते. कारण म्हटलं गेले इतिहास वाचण्यासाठी नाही तर मग इथं मात्र प्रति षटका मागे 20 धावेची राहिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजय हंडवा हा आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कृष्णा लोखंडेचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन हलकस मात्र झालं होतं. तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं आहे. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 6 या अंकांवरती. गेले ना प्रयत्न ही आयुष्याची अशी पायरी आहे त्याच्या समोर नशीब सुद्धा हार मानत असतं. परंतु जे प्रयत्न करायचे आहेत ते मात्र प्रयत्न करू दिले जात नाही, कारण बॉलिंगचा अभाव आपण पाहिला तर मग खूप चांगला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहिलं तर हा वाईट बॉल 1 बाउन्स फॉर द ओव्हर चा इशारा देखील या ठिकाणी दिला गेला. बाउन्सरचा प्रयास केला होता आणि तेच पंचाने या ठिकाणी दर्शवला आहे. पुन्हा जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर मग आणखी काही त्याच्यावरती कारवाई केली जाईल. यस हा नो बॉल, दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. म्हणजेच येणारा पुढील बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहणार आहोत 8. फ्री हिटचा बॉल आहे इथे, मात्र फ्री हिटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मग जी सुरुवात हवी आहे ना ती सुरुवात मिळाली जाईल. त्याच्यासाठी निश्चितच म्हटलं गेलंय ना, जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला जे आवडेल ते कराल तर मग ब्रँड म्हणून जगाल. आणि निश्चितच तशा प्रकारचा खेळ या ठिकाणी काही केला जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉल वरती पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र केला जाईल विजय बाबरच्या माध्यमातून. ओ या ठिकाणी आपण पाहतोय डाव्या स्टिचच्या बाहेर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. 5 धावा इथे मात्र निश्चितच येतील आणि फ्री हिटची लाईफलाईन आहे ती मात्र ऑन राहणार आहे, हे देखील लक्षात असू द्या. 5 धावा मात्र या ठिकाणी लागल्या गेल्यात. 5 धावेने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 13 या अंकांवरती. अजून सुद्धा फ्री हिटची लाईफलाईन आहे ती मात्र ऑन आहे.
पुढील बॉल रेहडीचा बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव देखील कंप्लीट केलीच जाते. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो. इथून जो आत्मविश्वास आहे बॅटरचा तो मात्र थोडासा दुप्पट करावा लागणार आहे. कारण चांगले स्ट्रोक खेळायचे आहेत, भरपूर धावा मात्र चेस करायच्या आहेत आणि माइंडसेट गेम जो आहे तो मात्र इथून दर्शवावा लागणार आहे. अजयचा हा पुढील बॉल ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावा लागेल मिस्टर अभिषेक बाबर या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 1 सायमावळी स्फोट या संघाला बसला जातोय. तिन्ही चेंडूंचा खेळ मात्र झाला आहे. अजून सुद्धा तिन्ही चेंडू बाकी आहेत. चला घाई करायची आहे, थोडस फास्ट खेळायचं आहे. अजयचा पुढील बॉल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कीर्ती भोये आलेत आणि चांगला स्ट्रोक मात्र कीर्तीच्या बॅट मधला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल धाव मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जे आहे ते पोचलं गेलंय 16 या अंकांवरती. पुढील बॉल ब्लॉकर मध्ये चेंडूची हाताळणी यावेळेस केली होती. एक सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या दोन धाव्याने धावफलक पोहोचला गेले ते म्हणजेच 18 या अंकांवरती. 18 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. 18 धावा ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस खेळले गेलेत. एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल 19 अंकांवरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहतोय 45 धावा या बनवायच्या आहेत. म्हणजेच 22.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे हे धावफलक पुढे न्यायचं आहे मॅच जिंकण्याकरता साई मावळी स्पोर्ट कारखानपाडा या संघाला. आणि त्याच्याकरता 2 बॅटर आपण पाहू शकाल. कृष्णा लोखंडे आणि कीर्ती भोये हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे ह्या धावा मात्र इथे बनवल्या जातील. काय घडेल काय बिघडेल आपण निश्चितच खेळ मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय तर देवेंद्रजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि इथून मात्र मॅचचा आनंद घ्या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
विजय शेठ पाटील चषक 2026 मध्ये. चला मॅच ऑन करायची आहे. हा चेंडू आपण पाहतोय वाईट अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव झोरो टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सरासरी वाढली आहे प्रति षटकामागे 22 धावेंची सरासरी आहे. रिक्वायर रन रेट आहे तो मात्र वाढला गेलाय. हो यावेळेस इनकटर बॉल होता ऑन साइडला खेळले गेले झेल मात्र सुटला गेलाय. एक सिंगल धाव ही पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं जाईल ते म्हणजेच 21 अंकांवरती. पुढील बॉल. ओ यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डिसिजन आहे वाईट बॉल आहे. एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. ऑफ्टॉपच्या खूप बाहेर बॉल होता. हलकासा आपण पाहिलं तर मग जी वाईटची रेषा आहे तिला मिस करणारा बॉल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. वारंवार ज्या चुका आहेत त्या मात्र घटित केल्या जातात दीपेश वाघाच्या माध्यमातून. अँड लाईन मध्ये सुधारणाही करावी लागणार आहे. पुढील बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळले गेले कीर्ती कुमार. एक सिंगल धावत सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 24 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढील बॉल. हो स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस डॉट बॉल. दोन पूर्णांक 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न होतोय. एकतर्फे हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाने जणू काही एन्जॉय केलाय. यावेळेस हा वाईट बॉल. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. तर धावसंख्येचा डोंगर जो आहे तो खूप उंच निर्माण केला एन्जॉय ग्रुप बेलकडी संघानं आणि त्या डोंगरावरती चढण्याकरता अडथळा जो आहे तो मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र कृष्णा लोखंडे आमचे बंधूच म्हणावं लागतील या ठिकाणी. प्रियजन मात्र या ठिकाणी बाद झालेत. खूप मोठा धावांचा डोंगर चेस करायचा होता. मोठे फटके खेळायचे होते आणि त्याच मोठ्या फटके खेळत असताना मात्र मिस्टाईन स्ट्रोक झाले आणि झेलच्या स्वरूपात मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 25 आहेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2.4 चेंडूंचा खेळ जो आहे तो इथून संपला गेलाय. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक असतील या तिसऱ्या ओव्हर मधले. यानंतर होणारा मॅच होणार आहोत दोन संघामध्ये. एकाने बुसपूड खर्डी तर एका बाजूने संघ असणार आहे या मॅच मधला विजय संघ. पाच झाले ना बॉल. यस 5 चेंडू झालेत.
पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं बॉलला लॉफ्ट केलाय. जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक. फलंदाज आपण पाहिला तर मग किरण भोईरच्या बॅट मधनं हा षटकार मात्र या ठिकाणी येता आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष वाघात येत आहेत बॉलिंग करण्याकरता. जवळजवळ आपण पाहतोय 33 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. 6 चेंडू मध्ये 33. 6-6-36. इथे मात्र बॅक टू बॅक षटकार पेश करावे लागणार आहेत. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. थोडस लेझी क्रिकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. बालकृष्ण त्या ठिकाणी अगदी वेगानं पुढे सरसावले होते चेंडूला अडवण्याकरता, परंतु चेंडू निघून गेला वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार मात्र ठिकाणी येताना आपण पाहिला आणि या चौकाराच्या साहाय्याने धाव फलक मात्र वेगाने पुढे सरकलंय 37 अंकांवरती. जबरदस्त चेंडूच्या हातांनी बाउन्सरचा या ठिकाणी निश्चितच प्रयास केला होता. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा येतोय. चेंडू फेकून झाले तर 3, अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुढील बॉल यावेळेस डाव्या स्टेजच्या पलीकडे मात्र हा चेंडू फेकला गेलाय अवांतरच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती 1 धाव जी आहे ती ऍड केली जाईल. षटकातील पुढील बॉल यावेळेस नो बॉल. धावफलक पोहोचलं गेलं 39 अंकांवरती. चुकीची गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावफलकावरती धावा आहेत 39. ऑन साइडला खेळले गेले तर 1 बाउन्सनं चेंडू अगदी निघून जाल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार येतो आणि चौकाराच्या साहाय्याने धावफलक 43 अंकांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी आहे. पुढील बॉल वेळेस हा चेंडू आपण डॉट पाहतोय आणि अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये, दुसरं काही नाहीये. तर टॉस साठी रेडी राहायचंय अबूस्फूट खरडी. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चेंडू जो आहे तो डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय.
फक्त औपचारिकता बाकी होती या मॅच मध्ये, दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मॅच जो आहे तो जिंकला एन्जॉय स्पोर्ट बेलकडी या संघानं. चला टॉससाठी देखील यायचा आहे एन्जॉय स्पोर्ट बेलकडी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहणार आहोत. दीपेश वाघात ठरले तर मॅन ऑफ द मॅचचे खरे शिल्पकार. चला दीपेश आपण देखील यायचा आहे आणि त्यासाठी टॉस करण्याकरता देखील कर्णधार जो आहे तो पाठवायचा आहे.